नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये. कधी कधी आपल्याला आमटी भाजी वेगळं करायचा कंटाळा येतो, म्हणून मी आज इथे घेऊन आले मटकीचा रसा. हा मटकीचा रसा तुम्ही भाकरी चपाती किंवा भाताबरोबरही खाऊ शका. चला तर मग सुरू करूया. इथे मी 2 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. यासाठी मी मटकी 8 ते 10 तास भिजवलेली आहे. त्यानंतर ती मटकी एका फडक्यात बांधून ठेवायची आणि मग त्याला मोड येतात. मटकीला मोड चांगले आले असतीलच तरच ती मटकी छान होते. आता तेल 3 चमचे गरम करायचे आहेत व फोडणीला मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत. एक कांदा आपल्याला फोडणीला टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. हिंग पाव टीस्पून टाका आणि हळद पाव टीस्पून टाका. तर व्यवस्थित सगळे परतवून घ्या. आता एक टोमॅटो टाका. टोमॅटो ही व्यवस्थित अगदी मऊ होऊस तोपर्यंत परतवून घ्या. आता टोमॅटो मऊ झालेला आहे. आता मोड आलेली मटकी टाकू. मोठ्या गॅसवर आपल्याला ही मटकी भाजून घ्यायची आहे. मटकी भाजल्यामुळे त्याचा कच्चेपणा जातो आणि रश्याला छान चव येते. आता मटकी मऊ होण्यासाठी 1-2 मिनटं आपण मंद गॅसवर ठेवू. 1-2 मिनिटांनी मटकी आपली मऊ झालेली आहे. इथे आपल्याला ओले खोबरे 2 चमचे, तीळ 1 चमचा असे वाटण टाकायचं आहे. मटकीला स्वतःची अशी चव असते, त्यामुळे यामध्ये मसाला खूप जास्त घालायचा नाही आहे. रसा एकसारखा व्हावा म्हणून बेसन 1 चमचा टाकायचा आहे. आता बेसन आणि तो मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल. इथे कांदा लसूण मसाला मी 2 टीस्पून टाकलाय. आता सगळा मसाला व्यवस्थित परतवून घ्या. एक 2 मिनिटासाठी परत मंद गॅसवर आपल्याला हा मसाला ठेवायचा आहे. एक 2 मिनिटांनी बघू, मसाला भाजला गेलेला आहे. त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. आपल्या गरजेनुसार गरम पाणी ॲडजस्ट करायचं आहे. जास्त पातळ हवं असेल तर थोडं पाणी जास्त टाकायचं आहे. बेसनमुळं हे घट्ट होत जातं, त्यामुळं पाणी अगदी थोडं टाकायचं आहे. फक्त पाणी टाकताना ते गरम पाणी असावं. इथे गरम मसाला पाव टीस्पून टाकलेला आहे. मीठ चवीनुसार टाका. आणि गूळ चवीनुसार टाका.
ते सगळं व्यवस्थित मिक्स करून ठेवा. थोडं परत पाणी मी घातलेलं आहे. आता 5 मिनिटं व्यवस्थित मंद गॅसवर मटकी शिजू द्या. एक 5 मिनिटांना व्यवस्थित उकळी आलेली आहे. मटकीही छान शिजलेली आहे. रसाही आपला एकसारखा झालेला आहे. खूप घट्टही नाही, खूप पातळही नाही, असा हा रसा तयार झालेला आहे. आता वरून भरपूर कोथिंबीर घाला. असा आपला मटकीचा चमचमीत रसा तयार आहे. मस्त गरम भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला हे मटकीचा रसा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन चमचमीत रेसिपीसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.